आजचा विषय आहे एपिलेप्सी. मेंदूच्या विकारांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणारी एक व्याधी म्हणजे अपस्मार, मिरगी किंवा आम्ही म्हणतो ती एपिलेप्सी. अनेक वेळा अनुवंशिक किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला हा आजार बऱ्याच वेळा गर्भातील विकृत वाढ किंवा नवजात काळात झालेल्या गंभीर आजारांमुळे होतो. असंही लक्षात आलं आहे की सर्वसाधारणपणे लहान मुले किंवा तरुणपणी याचे स्वरूप गंभीर नसते आणि सुयोग्य उपचाराने ही व्याधी आटोक्यात ठेवता येते. परंतु 40-50 वयाच्या वर्षानंतर येणारी फिट्स किंवा झटके मेंदूतील ट्यूमर किंवा तत्सम गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात. अधूनमधून येणारे झटके धोक्याच्या ठिकाणी किंवा अवेळी आल्यास ते मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात. म्हणून फिट्स किंवा एपिलेप्सी याविषयी आपल्याला माहिती असणं अतिशय हितकारक आहे. फिट्स येणाऱ्या व्यक्तींना बेशुद्धी पण येते. मेंदूमधील विद्युत प्रेरक घटकांमुळे असे घडते. सर्वसाधारणपणे 200 व्यक्तींमागे एका व्यक्तीस एपिलेप्सीची बाधा होते. योग्य काळजी घेतल्यास, उपचार घेतल्यास एपिलेप्सी असलेली व्यक्ती सर्वसाधारण आयुष्य जगू शकते. परंतु आपल्या दैनंदिन कार्यकर्तृत्वावर या व्याधीचा प्रभाव पडत असल्यामुळे आपल्या आयुष्यातील महत्त्वाकांक्षा आणि यशावर या व्याधीमुळे थोडीशी मर्यादा येऊ शकते. एपिलेप्सीच्या कारणांचा वेध घेतला असता आईवडिलांचा सगोत्र विवाह, गर्भावस्थेतील मातेचे जंतुजन्य आजार, कुपोषण, औषधांचे अतिसेवन, बाळंतपणातील अडचणी, डोक्याला झालेली जखम अशी अनेक कारणे असू शकतात. अपुरी झोप, उपवास, ताण, मद्यपान, प्रखर प्रकाश, टीव्ही ह्या कारणांमुळे हे असे अटॅक दृश्य होतात. लहान मुलांमध्ये खूप ताप येणं यासारख्या घटनांमध्ये सुद्धा एपिलेप्सीचा अटॅक येऊ शकतो. याला फेब्राईल कन्व्हल्जन्स असं म्हणतात. एपिलेप्सीचे अनेक प्रकार आहेत. ग्रँड माल एपिलेप्सी ही सर्वसाधारण दिसणारी व्याधी मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेक वेळा रुग्णांना अशा अटॅकची पूर्वसूचना येते. आम्ही डॉक्टर मंडळी त्याला ऑरा असे म्हणतो. अशी पूर्वसूचना काही क्षण किंवा काही मिनिटेच आधी मिळत असल्यामुळे एवढ्या अवधीतच रुग्ण योग्य ती खबरदारी घेऊन पुढे होणाऱ्या गंभीर अवस्थेला सामोरे जाऊ शकतात. परंतु नंतर घशातून आवाज येणे, घरघर येणे, तोंडाला फेस येणे, हातपाय वाकडे होऊन झटके येणे आणि बेशुद्ध अवस्था अशा क्रमाक्रमाने घटना घडत जातात. कधीकधी जीभही चावली जाऊ शकते. डोक्याला किंवा अंगाला जोरदार मार लागू शकतो. दातखीळ बसते. कपड्यातच लघवी होणे किंवा शौच होणे असंही दिसून येतं. बेशुद्धीनंतर रुग्ण थोडासा संभ्रमावस्थेत असतो आणि आपण काय करतो आहोत याचं त्याला भानही राहत नाही. अटॅकनंतर डोकं दुखणं किंवा खूप सारी झोप लागणं हे लक्षण आपल्याला रुग्णात दिसू शकतं. असा अटॅक आलेला बऱ्याचदा रुग्णाला आठवत देखील नाही आणि योग्य उपचार न झाल्यास असेच अटॅक सारखे सारखे येऊन जीवाचा धोका देखील संभवू शकतो. कधीकधी डोळ्यांची फडफड होऊन रुग्ण एकाच ठिकाणी डोळे विस्फारून पाहतो. असं काही क्षणच घडतं आणि रुग्णाला काही वेगळे घडलं आहे आणि लक्षातही येत नाही. शुद्ध अर्पत नाही. कधीकधी शरीराच्या विशिष्ट भागापुरतेच असं काहीतरी घडतं. दुर्गंधीचा भास होतो. पदार्थांच्या चवीत अचानक फरक वाटतो किंवा कानात क्षणिक आवाज येतो. अशा परिस्थितीमध्ये तज्ज्ञ न्यूरोफिजिशियनचा सल्ला हा खूप मार्गदर्शक ठरतो. शारीरिक तपासणी, फंडोस्कोपी अर्थात डोळ्यांच्या अंतर्भागाची तपासणी, EEG अर्थात इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी, कवटीचा एक्स-रे, CT स्कॅन अशा अनेक तपासण्या आपल्याला कराव्या लागू शकतात. एपिलेप्सीवर खूप चांगली औषधं आता उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुरेशा अवधीसाठी औषधं घेणे महत्त्वाचे आहे. औषधं चालू असताना डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहून औषधांच्या डोसमध्ये गरज पडल्यास थोडासा फरक करायला लागू शकतो. वारंवार झटके येणाऱ्या व्यक्तीस कधीकधी रुग्णालयात ॲडमिटसुद्धा करायला लागू शकतो. अशा रुग्णांनी ड्रायव्हिंग बिलकुल करू नये. स्विमिंग बिलकुल करू नये. यंत्राच्या सानिध्यात काम करणं टाळावं. पुरेशी विश्रांती घ्यावी आणि झोप घ्यावी. आजारावर व्यवस्थित उपचार आणि गोळ्या नियमित घेणं फार महत्त्वाचं आहे.
आपल्याबरोबर रुग्णांनी मला हा त्रास आहे अशी चिठ्ठी कायम बरोबर बाळगावी. एखादा रुग्ण असा आहे हे माहिती असल्यास नेहमी कोणीतरी ह्या व्यक्तीच्या सहवासात राहू शकतं. रुग्णाच्या पुनर्वसनासाठी आपण सगळ्यांनीच पुढे येऊन एपिलेप्सी केंद्र काढावं असं मला वाटतं. रुग्णांवर विज्ञाननिष्ठ उपचार आणि प्रतिबंधन हीच या काळाची गरज आहे. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.